बुद्ध मूर्तीची विटंबना निषेधार्थ 5 मे रोजी रिसोड बंदचे आवाहन. रिसोड हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ग्राम वाढोणा येथील बुद्ध विहार परिसरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विटंबना, तोडफोड व जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकारामुळे परिसरात तसेच बहुजन समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 मे 2026 रोजी अज्ञात समाजकंटकांनी ही घटना घडवून धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकरणाचा निषेध करत दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 5 मे 2026 मंगळवार रोजी रिसोड शहर बंद ठेवण्याचे आवाहन सकल बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आले. शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी स्वेच्छेने आपली दुकाने व आस्थापने बंद ठेवून या बंदला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. हे आंदोलन शांततापूर्ण व कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी संयम राखून सहभागी व्हावे असंही आवाहन करण्यात आले. तक्षशिला बुद्ध विहार वाढोणा फाटा येथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची काही समाजकंटकांनी विटंबना केलेली आहे. त्याकरिता आम्ही सर्वजण शांततेच्या मार्गाने पोलीस स्टेशन येथे ठाणेदार साहेबांना व तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जे आहेत त्या सर्वांना निवेदन देण्याकरिता इथे आलेलो आहोत. आणि उद्या सर्व समाज बांधवाच्या वतीने, रावण मित्र मंडळाच्या वतीने व आमच्या रिसोड शहरामधील सर्व समाज बांधव यांच्या वतीने रिसोड बंदची हक्क दिलेली आहे आणि सर्वांनी शांततेने रिसोड बंद ठेवून आमच्या सर्व समाजाला सहकार्य करावे ही विनंती. त्याची विटंबना केली आणि ती जी मूर्ती होती तिला असं जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, तोडफोड केली. याचा वंचित बहुजन आघाडी रिसोड शहराच्या वतीने, शहर अध्यक्षाच्या वतीने आणि शहराच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि आज आम्ही जे रिसोड शहर बंद करण्याचा हा निर्णय घेतला आहे आणि ज्यामध्ये रावण आर्यवन मित्रमंडळ आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या 5/5/2026 रोजी रिसोड बंदची आम्ही हाक दिलेली आहे. तरी आम्ही सर्व व्यापारी संघटना असो किंवा कोणताही व्यापारी असो त्यांना आम्ही जबरदस्ती न करता त्यांनी आपल्या मनाने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी आम्ही वंचित बहुजन आघाडी करून त्यांना विनंती करतो.